शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी कडून चौकशीची मागणी होती आहे। चौकशीबाबत याबाबत सत्र न्यायालय 12 जुलैला सुनावणी घेणार आहे। तर ईडीच्या विरोधानंतर चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल झालेली आहे। कारण शिखर बँक घोटाळ्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळेला क्लीन चिट देण्यात आलेली पाहायला मिळालेली होती। त्याचबरोबर तपासही झालेला होता आणि याच प्रकरणात आता एसआयटी कडून चौकशी करा, कारण एकीकडे क्लीन चिट मिळते आणि दुसरीकडे वेगळं प्रकरण समोर येताना दिसते आणि त्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी करा अशी मागणी केली जाते। तर चौकशीबाबत सत्र न्यायालय 12 जुलैला सुनावणी घेणार आहे। या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान ईडीच्या विरोधानंतर चौकशीची ही मागणी करणारी याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव समोर आलं होतं ते सध्या महायुतीमध्ये असलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।